श्री स्वामी समर्थ. मी महेश काळे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार. आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. शारदीय नवरात्री 2024 ही लवकरच सुरू होणार आहे आणि आपल्याला शारदीय नवरात्रीमध्ये आपण दुर्गा मातेची पूजा करत असतो, 9 देवींची पूजा करत असतो. या बघा, हिंदू दिनदर्शिकेनुसार यावेळी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला म्हणजेच 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:18 सुरू होणार आहे आणि बघा ती शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबरला पहाटे 2:58 समाप्त होणार आहे. नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला मंत्रपठण आणि वैदिक विधीसह कलशामध्ये माता दुर्गेचं आवाहन केलं जातं. घटस्थापना करणे असे याला म्हटले जाते. बघा, घटस्थापनेचा मुहूर्त हा 3 ऑक्टोबरला सकाळी 6:15 ते 7:22 असणार आहे. बघा, आता या नवरात्रीच्या काळामध्ये 9 दिवसांचे रंग कोणते आहेत, कोणत्या दिवशी कोणत्या रंगाची साडी परिधान करावयाची आहे, तसेच कोणत्या दिवशी कोणत्या देवीची पूजा केली पाहिजे, तसेच वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळे महत्त्व काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत चला आणि कमेंट बॉक्समध्ये जय महादुर्गा लिहायला विसरू नका. चला तर मग पाहूया आपल्या व्हिडिओकडे. हिंदू धर्मामध्ये बघा, शारदीय नवरात्रीला खूप महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. अश्विन महिन्यामध्ये शरद ऋतूतील सुरुवात होत असल्याने त्याला शारदीय नवरात्र असे म्हणले जाते. पौराणिक कथेनुसार अश्विन महिन्यामध्ये शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेश्वर महिषासुराशी 9 दिवस युद्ध केले होते. 10व्या दिवशी महिषासुरावरती विजय मिळून माता दुर्गा देवींच्या 9 रूपांची पूजा केली जाते. त्यामुळे बघा 9 दिवस देवींची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या काळामध्ये दुर्गादेवी कोणत्या रूपात पृथ्वीवर आहे, त्यामुळे या दिवसाचे दुर्गा पूजनाला विशेष महत्त्व दिले गेलेले आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्र उत्सव जी आहे तो साजरा केला जातो. कुलदेवीची स्थापना केली जाते आणि बघा, काही जणांकडून देवीची मूर्ती देखील प्रतिस्थापित करतात आणि काही जणांकडे कलशसुद्धा मांडले जाते. त्याला घटस्थापना असे म्हणतात. एकदा घरामध्ये आपण घटस्थापना केली की ती पुढे 9 दिवस आपल्याला करायला म्हणजे तशीच करायला लागते. ती हलवता येत नाही नाही. आणि बघा, या नवरात्री देवीपुढे तेल किंवा तुपाचा अखंड दिवा जो आहे ना तो प्रज्वलित करायचा असतो. बघा, त्रिकाल पूजा केली जाते म्हणजे दिवसातून 3 वेळा पूजा केली जाते आणि दुपारच्या पूजेनंतर 9 दिवस फुलांची माळ जी आहे ती बांधली जाते. तसेच आपण 9 दिवसामध्ये आपल्या घरामध्ये देखील घटस्थापना केली तर माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावरती राहते. आपल्या बघा घरामध्ये माता लक्ष्मी कसलीच कमतरता कुलदेवतेचे दर्शन घेण्याचे देखील विशेष महत्त्व सांगितले जाते. आपण या नवरात्रीच्या काळामध्ये 9व्या माळेला किंवा 7व्या माळेला आपल्या जिथे कुलदेवी आहे त्या कुलदेवीच्या मूळ स्थानावरती जाऊन तिचे दर्शन घ्यावे. कुलदेवीची विधिवत ओटी भरावी. आपल्या घरावरती जर कुलदेवीचा आशीर्वाद असेल तर आपल्या कुटुंबाची प्रगती ही होतच असते. आपल्या कोणत्याही कामामध्ये अडथळे येत नाहीत. वर्षातून बघा एकदा तरी आपण आपल्या कुलदेवतेचे दर्शन घेतले पाहिजे. भरपूर भाविक बघा हे नवरात्रीच्या काळामध्ये कुलदेवीला जातच असतात. त्यामुळे बघा आपण देखील या नवरात्रीच्या काळामध्ये कुलदेवीला आवर्जून गेलं पाहिजे. तर बघा, नवरात्रीचा पहिला दिवस जो आहे तो म्हणजे बघा 3 ऑक्टोबरला आहे. या दिवशी बघा गुरुवार आहे आणि या दिवशी बघा माता शैलपुत्रीची पूजा केली जाते. तसेच बघा, या दिवशी आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. मग पिवळ्या रंगाची साडी असेल, पिवळ्या रंगाचा ड्रेस असेल तर तो आपण या दिवशी आवर्जून परिधान करायचा असतो. तर पिवळा रंग हा बघा ऊर्जेचा वाहक, ऊर्जेचे प्रतीक मानले जातो. त्यामुळे बघा हा रंग आपल्याला उष्णतेची जाणीव करून देतो. ज्या लोकांना पिवळा रंग आकर्षित करतो त्यांना समजदार आणि जिज्ञासू वृत्तीने संपन्न शक्तीचे मानले जाते. तसेच बघा, पिवळा रंग हा भगवान विष्णूंना देखील अत्यंत प्रिय आहे. तसेच माता लक्ष्मी देखील पिवळ्या रंगाने आकर्षित होते. तसेच बघा, पिवळा रंग हा आपला गुरुग्रहाशी देखील निगडीत आहे. या रंगाचा आपल्या गुरुग्रह देखील बळकट होतो. या रंगामुळे बघा आपण पहिल्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी असेल किंवा बघा पिवळ्या रंगाचे जे कोणते वस्त्र असतील ते तुम्ही परिधान करू शकता. त्यानंतर बघा दुसऱ्या दिवशी बघा 4 ऑक्टोबरला शुक्रवार आहे आणि या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते. या दिवसाचा रंग आहे हिरवा. हिरवा रंग देखील बघा खूप महत्त्वाचा मानला गेलेला आहे. हिरवा रंग हा बुध ग्रहाशी निगडीत आहे. बुद्धीचा कारक असलेला हा रंग व्यापार, रंगभूमी तसेच रंगभूमीचा सिनेमा या क्षेत्रामध्ये विशेष यश मिळवून देतो. विद्यार्थ्यांसाठी बघा हा सर्वोत्तम कलर आहे असे म्हणले जाते, कारण श्री गणेशाला देखील हिरवा रंग हा अत्यंत प्रिय आहे.
हा रंग बघा बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करत असतो. एकांताचा निर्देशांक आहे. सर्वसामान्यपणे बघा हिरवा रंग आवडणारी माणसं निसर्गप्रेमी, स्वप्नाळू, अस्थिर आणि आपल्याच मनाप्रमाणे वागणारे असतात. तसेच आता बघा हिरव्या रंगाचा आपण बांगड्या देखील परिधान करायच्या आहेत. हे बघा जे काही नवरात्रीचे 9 दिवस आहेत त्या 9 दिवसामध्ये आपल्याला आपल्या हातामध्ये कमीत कमी 2 तरी काचेच्या बांगड्या ज्या आहेत त्या घालायला हव्यात. तसे तर तुम्ही एका हातामध्ये 6 तर दुसऱ्या हातामध्ये 7 अशा हिरव्या बांगड्या काचेच्या तुम्ही घालू शकता. बघा आपल्या हातामध्ये जर काचेच्या बांगड्या असतील तर आपल्याला बघा आपल्या घरामध्ये देखील नकारात्मक ऊर्जा येत नाही. बघा बांगड्यांच्या आवाजाने देखील नकारात्मक ऊर्जा जी आहे ती आपल्या घरामधून निघून जाते. असे सांगितले जाते की आपल्या हातामध्ये जर बांगड्या असल्या तर महिलांचे आरोग्य देखील व्यवस्थित असते. यामुळे बघा आपण हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या या घालायला पाहिजेत. अगदी तुम्ही ऑफिसला वगैरे जात असाल किंवा बघा कुठे IIT कंपनीमध्ये जॉबला असाल किंवा घराबाहेर काहीतरी कामानिमित्त तुम्ही जात असाल तरी पण बघा आपण आपल्या हातामध्ये अगदी 2 का होईना काचेच्या बांगड्या ह्या घालायला पाहिजेत. तुम्हाला रोज बांगड्या घालणे जर शक्य नसेल तर कमीत कमी आपण या नवरात्रीच्या दिवसामध्ये बघा हातामध्ये बांगड्या ह्या घालायलाच पाहिजेत. त्यानंतर बघा तिसरा दिवस म्हणजे 5 ऑक्टोबर. 5 ऑक्टोबर रोजी आहे बघा शनिवार. या दिवशी आपण चंद्रघटा मातेची पूजा करत असतो. या दिवसाचा बघा शिवरंग आहे करडा. करडा म्हणजे बघा राखाडी रंग. राखाडी रंगाची साडी जी आहे या दिवशी परिधान करून आपण राखाडी रंगाचा ड्रेससुद्धा तुम्ही परिधान करू शकता. बघा सहसा बघा परिधान करत नाहीत पण या नवरात्रीच्या काळामध्ये आपण रंग म्हणजेच राखाडी रंगाची साडी जर जरूर आहे तर तुम्ही परिधान केली पाहिजे. 9 ग्रहापैकी राहू आणि केतू या 2 ग्रहांना त्यांचा वार हा दिलेला नाही पण बघा याचा परिणाम मनुष्याच्या जीवनावरती होत असतो. बघा याचे रत्न हे राखाडी आहे. या दिवशी बघा जर आपण हा रंग वापरला तर माणसाला राहू पीडा किंवा केतूची पीडा तसेच कालसर्प पीडा यापासून मुक्तता होते. तसेच मनुष्याचा क्रूर स्वभाव हा शांत होऊन त्याच्या हातून दान पुण्य घडत असते. त्यामुळे आपण या दिवशी करड्या रंगाची साडी असेल किंवा करड्या रंगाचे वस्त्र असतील तर त्या वर्जून परिधान करावेत. त्यानंतर बघा चौथा दिवस आहे तो म्हणजे बघा 6 ऑक्टोबर 2024. या दिवशी बघा तुम्हाला बघा या दिवशी आपण जे आहे ना तर ते कुष्मांडा मातेचे पूजन करत असतो. तसेच बघा या दिवसाचा शुभ रंग जो आहे तो म्हणजे नारंगी रंग. आता बघा नारंगी रंगाची साडी देखील भरपूर महिलाकडे असतेच. भगवा रंग हा उत्साहदायी असल्याने आपल्याला दुःखामधून बाहेर काढला जातो. बघा काही कारणाने उदास व निराशेच्या गतीत अडकलेल्या माणसांच्या आजूबाजूला हा रंग वापरल्यास म्हणजे त्यांचा सकारात्मक परिणाम तुम्हाला नक्कीच दिसून येईल. विशेषतः बघा या एखादी व्यक्ती जर आजारी असेल किंवा शारीरिक त्रास होत असेल त्या व्यक्तीच्या देखील तुम्ही या रंगाचे वस्त्र तुम्ही त्या व्यक्तीला परिधान करायला देऊ शकता. नारंगी रंग हा बघा माता लक्ष्मीला देखील आवडतो बरं का. तसेच आपले ध्वज देखील बघा नारंगी रंगाचे आहे. त्यामुळे बघा आपण या दिवशी नारंगी वस्त्र जरूर परिधान करावे. त्यानंतरचा बघा 5वा दिवस तो म्हणजे बघा 7 ऑक्टोबर. 7 ऑक्टोबर रोजी सोमवार आहे बरं का. या दिवशी बघा आई स्कंद मातेची पूजा केली जात असते आणि या दिवशी बघा आपण पांढऱ्या रंगाची साडी किंवा वस्त्र परिधान करू शकता किंवा पांढऱ्या रंगाचा ड्रेस असेल तर तो परिधान करू शकता. बघा आता पांढरा रंग आवडणाऱ्या व्यक्ती आपल्याला फार कमी पाहायला मिळतात. शुद्ध आणि स्वच्छतेचं, पवित्र आणि सरळपणाचं, चांगुलपणाचं, निरागसपणाचं रंग म्हणजेच बघा पांढरा रंग आहे. हा रंग बघा स्वच्छता आणि निर्मळता यांचा प्रतीक मानला जातो. आता बघा त्यानंतर 6वा दिवस जो आहे तर तो आहे 8 ऑक्टोबर रोजी मंगळवार. या दिवशी बघा आपण काते आणि मातेची पूजा करत असतो बरं का. या दिवशी आपण लाल रंगाचे वस्त्र परिधान करू शकतो. हिंदू धर्मानुसार लाल रंग हा उत्साह, सौभाग्य, उमंग, धैर्य आणि नवीन जीवनाची प्रतीक आहे. लाल रंग बघा तीव्रतेचे देखील प्रतीक आहे बरं का. अग्नी आणि मंगळ ग्रहाचा देखील प्रतिनिधित्व हा लाल रंग करत असतो. हिंदू महिला बघा लाल रंगाची साडी आणि हिरवा बांगड्या घालत असतात. देवी लक्ष्मीला देखील लाल रंग आवडत असतो. माता लक्ष्मीला लाल वस्त्र परिधान करत असते बरं का. लाल कमळावरती विराजमान असते. त्यानंतर बघा 7व्या दिवशी म्हणजे बघा 9 ऑक्टोबर आहे बरं का, बुधवार. त्या दिवशी बुधवार येतो. आपण बघा माता काल रात्रीची पूजा केली जाते. या दिवसाचा रंग आहे बघा निळा आणि आपण या रंगाचे वस्त्र परिधान करावे. हा रंग शनी, राहू, केतू या बघा ग्रहाचे प्रतिनिधित्व करत असतो. यामध्ये बघा कोरे सामावलेले असतात. हा रंग न्यायाचे देखील प्रतिनिधित्व करत असतो. त्यानंतरचा दिवस म्हणजे बघा नवरात्रीचा 8वा दिवस. या दिवशी आहे 10 ऑक्टोबर वार गुरुवार. या दिवशी बघा माता सिद्धरात्रीची उपासना पूजा आपण करावी. या दिवसाचा शुभ रंग आहे बघा गुलाबी
आता हा रंग बघा प्रत्येक महिन्याला आवडत असतो आणि प्रत्येक महिलेच्या कपाटामध्ये 2 किंवा 3 गुलाबी रंगाच्या साड्या ह्या असतातच. काही लोकांच्या म्हणण्यानुसार गुलाबी रंग हा आनंदाचा प्रतीक आणि गुलाबी रंग बघितल्यानंतर त्यांना शांत आणि आनंदी आणि बघा समस्या नसलेले आयुष्य जगत असतात असे म्हटले जाते. गुलाबी रंगामुळे बघा एकटेपणा कधी जाणवत नाही असे म्हणले जाते. त्यानंतर काही नवरात्रीचा 9वा दिवस आहे बघा. या दिवशी आहे बघा, वार आहे आपला शुक्रवार, दिवस आहे, तारीख आहे 11 ऑक्टोबर, शुक्रवार येतो. या दिवशी माता महागौरीची आपण पूजा करतो. या दिवशी बघा देवी महागौरीची पूजा करत असतो आणि या दिवशीचा शुभ रंग आहे जांभळा रंगाची बघा साडी किंवा वस्त्र परिधान करायचे आहेत. आता बघा 9 दिवसाचे 9 रंग झाले. आता त्यानंतर बघा 12 ऑक्टोबर या दिवशी शनिवार आहे आणि या दिवशी बघा विजयादशमी म्हणजे दसरा आहे. या दिवशी तुम्हाला बघा जो आवडेल त्या रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करू शकता आणि मग ती लाल रंगाची असेल किंवा पिवळ्या रंगाची असेल, तुम्हाला जे कलर असेल त्या रंगाची साडी तुम्ही परिधान करू शकता. तुम्हाला जो आवडेल तो रंग तुम्ही परिधान करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये बघा मी तुम्हाला शारदीय नवरात्रीचे 9 रंग कसे सांगितले आहे ते तुम्ही समजून घेतला आहात. याबरोबर बघा देवीची पूजा करत असतो हे देखील सांगितलेलं आहे. त्याचबरोबर कोणत्या दिवशी तुम्ही कोणती साडी परिधान करावी, त्याचबरोबर आणि जे 9 रंग आहेत त्या 9 रंगाचे विशेष बघा महत्त्व काय आहे, त्या रंगाचे महत्त्व काय याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून दिलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला. धन्यवाद.